हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि आज आम्ही दिवसभरापासून प्लॅन करतोय की काहीतरी करायचं, पण पाऊस एवढा होता, हवा धुऊन सगळं, म्हणून मग आमचं कुठे जाणं झालं नाही। सो आता 9 वाजतात रात्री, तर आता बघू कुठले शॉप्स ओपन आहेत का। आय डोंट थिंक सो की कोणते शॉप्स ओपन असतील, पण स्टील आम्ही आता बाहेर निघतोय। जर काही ओपन असलं तर गिफ्ट घेऊ आणि काही ओपन नसलं तर मग केक वगैरे घेऊन सेलिब्रेट करू। सो लेट्स गो विथ अस। मी सांगतेस तुम्हाला, बुरहानपूर जलेबीचा शॉप आहे, तिथनं आम्ही जलेबी घेतली आता आणि गिफ्ट मिळालंच नाही आम्हाला। पाऊस येत होता, सो गिफ्टचे शॉप बंद झाले होते, म्हणून मग आता आम्ही काही घेतलं नाही आणि इकडे ह्या हँडलूम कलेक्शनमध्ये आलो, कारण सौरूला तुषारचे ते शर्ट्स खूप आवडले आणि पप्पांसाठी पण घेतलेले, तर त्याला घ्यायचे आहेत तसे म्हणून। एवढे सेम नको घेऊ एकदमच। नाही वो नाही, हे छान आहे, असे फ्रेश कलर बघ ना, ते पण खूप मस्त आहे। सर्व कामं करून आता आम्ही आलो इथे डेझर्ट अँड मोअर मध्ये केक घेण्याकरिता। कुठले कुठले फ्लेवर्स आहे बघू। तसं आम्हाला तर इथला डस्ट ट्रफलच खूप आवडतो। अरे हादी ना बेल्जियम व्हॅनिला मँगो खतरनाक दिसून आला, खरंच ताईला आवडत नाही आवडणार, लाईट हा तन्वीचा ऑल टाइम फेवरेट केक बिस्कॉफ, याच्यामध्ये टी टाइम केक आहे, तिला टी टाइम केक पण खूप आवडतात। आता मी तिच्याकडे जेव्हा पण जाईल ना तेव्हा तिच्यासाठी घेऊन जाईल। आता तुला आठवून राहिलं का आई? हा आई, तुला आठवून राहिलं का आता? लग्न आठवून राहिलं? 29 वर्ष। बापरे, म्हणजे वहिनी तेवढं त्याच्या लग्नाचे वर्ष झाले। हा मग 29-30 मध्ये लय झाले। घ्या घेता का? किती वेळा ओळलं? 3 वेळेस। काही दिसून नाही राहिलं याच्यात। सुखी राहा। 30 वर्ष हे बघा ना, तुझ्या पप्पाला गिफ्ट भेटलं नाही, तर पप्पा सगळ्यात बेस्ट गिफ्ट आता आठवलं म्हणजे आपण 3 जण विनाकारण विचार करून आलो तो काय घ्यावं। पप्पाचं बेस्ट गिफ्ट आहे मच्छ्या। बुधवारी मंगळवारी शुक्रवारी साठी मच्छी घेऊन 1 किलो खुश थे। करून घेऊ त्या आणि बाजू मेंट होते लवकर ठेव। Happy anniversary to you. Anniversary to you. आम्ही इकडे दीक्षाच्या आईबाबाकडे आलो होतो, त्यांची आज मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आणि मग येत असताना आम्हाला तो जो रस्ता आहे त्या मेन रस्त्यावर बाजूला कुठेतरी बांधकामाचं काम सुरू आहे आणि त्या बांधकामाचं काम सुरू असणारे तिथले जे मजूर वर्ग आहे त्यांना झोपायला जागा नाही, तर ते कुठं झोपलेले आहे, ते रेतीच्या ढिगाऱ्यावर झोपलेले आहे। खूप मोठा पाऊस पडलेला आहे, बाहेर थंडगार आहे, मच्छर चावत आहे, एकाने मच्छरदाणी तशीच अंगावर घेऊन झोपला आहे। अशा परिस्थितीतही लोक जगतात आणि आपण आपल्या आयुष्याच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सवर म्हणतो की देवा मला किती त्रास आहे। तर म्हणून लाईफ इज नॉट सेम फॉर एव्हरीवन। स्वतःच्या आयुष्याला महत्त्वाचं समजा
आणि ज्या परिस्थितीत आहे तर ह्यांच्यापेक्षा तरी बरी आहे असं म्हणून खुश राहण्याचा प्रयत्न. आम्ही आलोय घरी आता आणि लाईट नाही आहे, लाईट जाणं येणं करते आमच्याकडली, म्हणून मग मी ऑटो शूट करू शकली नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह, अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.